नाशिकच्या कुंभमेळा आणि पायाभूत सुविधांच्या प्रकल्पांवर सरकारकडून हजारो कोटी रुपयांचा निधी खर्च केला जातोय। कुंभमेळ्यासाठी मंजूर करण्यात आलेल्या हजारो कोटी रुपयांपैकी केवळ 0.1% रक्कम जरी खर्च केली असती तरी बंद पडलेल्या 100 ते 125 मराठी शाळा वाचवता आल्या असत्या, अशी खंत सुप्रीम कोर्टातील न्यायमूर्ती प्रसन्न वराळे यांनी व्यक्त केली आहे। कुंभमेळ्यासाठी 32,000 उपमुख्यमंत्री म्हणाले, मुख्यमंत्री म्हणाले 34,000 कोटी दे। 0.1% 32 कोटी रुपये जर सरकारने खर्च केले तर या राज्यातल्या 100-125 शाळा, मराठी शाळा ज्या बंद पडल्या त्या बंद पडल्या नाही। आणि मी तुम्हाला आग्रहाने, आवर्जून आणि स्वानुभवाने सांगतो, जे पैसे दिलेत त्यामध्ये 1% भ्रष्टाचार कमी केला असता तरी पण शाळा वाचल्या असत्या।